राज्यात 30 सप्टेंबरपर्यंत अतिवृष्टीचा इशारा. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा. राज्य आपत्कालीन कार्यकेंद्राची माहिती. नागरिकांना सतर्कता बाळगण्याचं आवाहन. धाराशिवच्या भूम तालुक्यात पुराचा मोठा तडाखा. नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर. अनेक घरांची पडझड. नुकसान भरपाई मिळण्याची मागणी. सोलापूरला मुसळधार पावसाने झोडपलं. अंदेवाडी गावाला पुराच्या पाण्याचा वेढा. अक्कलकोट तहसील आपत्ती व्यवस्थापन मदतीला. आंदेवाडीत अडकलेल्या रुग्णांना काढलं बाहेर. उजनी धरण 100% भरलं. भीमा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू. परभणी शहरात मुसळधार पावसामुळे मोठं नुकसान. आमदार राहुल पाटील यांनी केली नुकसानीची पाहणी. नुकसानग्रस्तांना तातडीनं मदत करा. आमदार राहुल पाटील यांच्या प्रशासनाला सूचना. राज्यात आज मुसळधार पावसाचा अंदाज. मुंबईसह ठाणे, रायगड आणि पालघरला रेड अलर्ट जारी. आज मुंबईत देखील मुसळधार पाऊस. अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन. ठाण्याला पावसाने झोडपलं. रात्रीपासून ठाण्यात धो-धो पाऊस. विविध ठिकाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसाचा जोर. जायकवाडी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू. 1,13,184 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. जायकवाडी धरणाचे सर्व 27 दरवाजे उघडले. सोलापूरमध्ये मुसळधार पावसामुळे अक्कलकोट वाघधरी रस्ता बंद. शिरसीच्या पुलावर पाणी साचल्यानं अनेक गावाचा संपर्क तुटला. पश्चिम रेल्वेवर धावणाऱ्या एसी लोकलला पावसाचा फटका. एसी लोकलमध्ये पावसाचं पाणी. अंधेरी ते भाईंदर दरम्यान धावणाऱ्या एसी लोकलमधील प्रकार. यवतमाळमध्ये बेंबळा धरणाचे 14 दरवाजे उघडले. बेंबळा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. यवतमाळमध्ये मुसळधार पाऊस. आर्णी शहराला अरुणावती नदीच्या पुराचा फटका. हजारो नागरिकांच्या घरात पुराचं पाणी शिरलं. जीवनावश्यक वस्तूंचं मोठ्या प्रमाणात नुकसान. यवतमाळ उमरखेड तालुक्यात पावसामुळे मोठं नुकसान. सोयाबीन, ऊस पिकांचं मोठं नुकसान. उमरखेडच्या सुकाळी गावातील शेतात पाणी साचलं. परभणीत झालेल्या अतिवृष्टीमुळे नागरिकांचं नुकसान. पूरग्रस्तांच्या मदतीकरता प्रमोद कुटे यांनी केली पाहणी. प्रशासनाकडे मदतीची मागणी. यवतमाळमध्ये शेतकऱ्यांना 50,000 रुपये हेक्टरी मदत द्यावी, अन्यथा आत्महत्या करण्याचा शेतकऱ्यांचा सरकारला इशारा. यवतमाळच्या महागाव तालुक्यात पुरात अडकलेल्या शिक्षकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश. महागावात ढगफुटी सदृश्य पावसाचा हाहाकार. यवतमाळमधील नदी नाले ओव्हरफ्लो. पालघरमध्ये धामणी धरण 100% भरलं. कवडसा धरण ओव्हरफ्लो. सूर्या नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा. भिवंडीत रात्रीपासूनच पावसाची हजेरी. राहनाळ कोपर काल्हेर रस्त्यावर 2 फूट पाणी साचलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातून घेणार आढावा. अमरावती जिल्ह्याला हवामान खात्याचा पावसाचा येलो अलर्ट. अप्पर वर्धा धरणाचे 7 दरवाजे 30 सेंटीमीटरनं उघडले. बुलढाणा जिल्ह्याच्या सिंदखेड राजामध्ये पावसाचा कहर. कापूस, सोयाबीनसह इतर पिकं पूर्णपणे उद्ध्वस्त. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला. मुठा नदीत 10,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू. साताऱ्याच्या धोम, बालकवडी धरणांतून तब्बल 54,000 क्युसेकने विसर्ग. प्रशासनाच्या वतीनं सतर्कतेचा इशारा. धाराशिवमध्ये मुसळधार पावसाचा. जिल्हा परिषद शाळांना मोठा फटका. जिल्ह्यातील 78 शाळांमधील 125 वर्ग खोल्यांची पडझड. रत्नागिरी जिल्ह्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट. मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा हवामान खात्याचा इशारा. बीड जिल्ह्यात पावसामुळे नदी नाल्यांना पूर. 5 गावांचा संपर्क तुटला. पुलावरून कुणीही जाऊ नये, प्रशासनाचं आवाहन. भिवंडीच्या वंजारपट्टी नाका परिसरात पाणी साचलं. नागरिकांनी काढावा लागतोय पाण्यातून मार्ग. कोयना धरणाचे वक्र दरवाजे 2 फुटावरून 3 फुटापर्यंत उघडलेत. कोयना नदीत 29,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पंढरपूरच्या सांगोला तालुक्यात नाझरेत नदीला पूरसदृश्य परिस्थिती आहे. शेतजमीन पाण्याखाली गेली आहे. नागरिकांना सतर्कतेचं आवाहन.
छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार पावसामुळे नद्या पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाल्या तर शेकडो गावांचा संपर्क तुटला। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार पाऊस आहे, दुकान आणि घरं पाण्याखाली गेली आहेत, नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय, शेताच्या पिकांमध्ये पाणी साचलंय। छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद तालुक्यात रात्रभर पाऊस पडलाय, गिरजा आणि सुरजा नदीला पुरामुळे अनेक घरात पाणी। छत्रपती संभाजीनगरमध्ये इंदिरानगर भागात पाणी साचलं, 50 ते 60 कुटुंबाला संपूर्ण पाण्याचा वेढा, नागरिकांनी प्रशासनाकडून तत्काळ मदतीची मागणी केली आहे। पंढरपूरमध्ये मुसळधार पावसामुळे शेवगा पिकाचं नुकसान झालंय, जवळपास 16 ते 17 लाख रुपयांचं नुकसान झालंय। सेलापूरच्या माजल गावात तर सरस्वती नदीला पूर आलाय, जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यात पावसामुळे शेतकऱ्यांचे हाल, शेतकरी हवालदिल। ठाणे जिल्ह्याला हवामान खात्याकडून रेड अलर्ट, उल्हास नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ। जालन्यात अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचं नुकसान, सोयाबीन कपाशी पिकांमध्ये पाणी साचलं, शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण। बीड जिल्ह्यात पुढील 2 दिवस येलो अलर्ट जारी, बिंदुसरा धरणाचे विहंगम ड्रोन दृश्य, लोकशाही मराठीच्या प्रेक्षकांसाठी। हवामान विभागाकडून आज अतिवृष्टीचा इशारा, साताऱ्यातील कोयना धरणातून मोठा विसर्ग सुरू। वसई विरारमध्ये रात्रीच्या सुमारास मुसळधार पाऊस, अनेक ठिकाणी पाणीच पाणी, उद्या पालघर जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड परिसरात रात्री मुसळधार पाऊस, ठिकठिकाणी नदी नाल्यांना पूर। हिंगोली जिल्ह्यात 19 मंडळांमध्ये अतिवृष्टी, पैनगंगा, कयाधू, पूर्णा नदीला पूर। भारतीय जनता पार्टी युवा मोर्चातर्फे नमो मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन, स्पर्धेला अकोल्याचे खासदार अनुप धोत्रे यांनी दाखवला हिरवा झेंडा। शिवभोजन थाळी योजना पुढेही सुरू राहणार, मात्र योजनेसाठी 200 कोटी रुपये मंजूर झाल्याची घोषणा, मात्र 21 कोटी रुपये देऊनही शिवभोजन केंद्र चालकांची बोळवण, शिवभोजन केंद्र चालकांचं अनुदान थकलं। मुंबई महापालिकेची अनधिकृत बॅनर्सवर कारवाई, 11,563 अनधिकृत बॅनर पोस्टर्सवर कारवाई। मुंबई महापालिकेने 4,000 कोटींच्या ठेवी मोडल्या, 1.5 वर्षात तब्बल 4,000 कोटींच्या ठेवी मोडल्या, मुदत ठेवी 92,000 कोटींवरून 84,000 कोटींपर्यंत खाली। मुंबई खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण, पावसात तब्बल 27,334 खड्डे, मुंबई पालिकेची हायकोर्टात माहिती। स्वामी चैतन्यानंद यांना आग्र्यातून अटक, विद्यार्थिनीच्या लैंगिक शोषणाच्या आरोपात अटक। मराठा कुणबी नोंदीसाठी लागणारी कागदपत्रे तात्काळ उपलब्ध करून द्या, सकल मराठा समाजाच्या वतीनं मागणी। सांगलीत नवरात्र उत्सवानिमित्त श्री दुर्गा माता दौडीचं आयोजन, दौडला पालकमंत्री चंद्रकांत पाटलांची उपस्थिती। साताऱ्याच्या सावरी गावात नवरात्रीनिमित्त कामगत उत्सव साजरा, वाद्यांच्या गजरात नृत्य गान करत गावकऱ्यांकडून देवीचा अभिषेक। 2029 सालापर्यंत मी महाराष्ट्रातच राहणार, पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना फडणवीसांचं वक्तव्य। काँग्रेसची उद्यापासून संविधान सत्याग्रह पदयात्रा, 29 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पदयात्रा, दीक्षाभूमी ते सेवाग्राम आश्रम सत्याग्रह पदयात्रा। सहकारबाबत सगळे प्रस्ताव पश्चिम महाराष्ट्रातूनच येतात, कोकणातून प्रस्ताव का येत नाहीत, मंत्री नितेश राणेंकडून खंत व्यक्त। दसरा मेळाव्यासाठी आज शिवसेनेची बैठक, वांद्र्यातील रंगशारदामध्ये बैठकीत एकनाथ शिंदे पदाधिकारी आणि प्रमुख नेत्यांना करणार मार्गदर्शन। गाझामध्ये इस्रायलचा मोठा हवाई हल्ल्यात 32 लोकांचा मृत्यू। यवतमाळमध्ये पालकमंत्र्यांकडून अतिवृष्टीचा आढावा, एकही पात्र नागरिक मदतीपासून वंचित राहू नये, पालकमंत्री संजय राठोड यांचे प्रशासनाला आदेश। बीडच्या तरुणाकडून पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत, वाढदिवसाच्या दिवशी बाकी खर्च न करता मदतीचा हात, माजलगावच्या 25 ते 30 शेतकऱ्यांना आर्थिक मदत। सोलापूरमध्ये पूरग्रस्तांच्या मदतीला नाम फाउंडेशनच्या वतीनं मदत, नाम फाउंडेशनकडून पूरग्रस्त कुटुंबांना किराणा किटचं वाटप। वनविभागाच्या राखीव जंगलातील साग लाकडाची चोरी, कारवाईत 11 जण ताब्यात, 83 लाखाची मालमत्ता जप्त। अकोल्यात जुने शहर पोलिसांची मोठी कामगिरी, चोरीला गेलेले 6 लाख रुपये आरोपीकडून केले जप्त। सांगलीच्या मिरजेत तरुणाचा डोक्यात धारदार शस्त्राने हत्या, आरोपीचा शोध सुरू।
गुंड निलेश घायवळचा आणखीन एक कारनामा उघड. पासपोर्ट काढताना दिला दुसराच पत्ता. पुण्यात राहत असताना दिला अहिल्यानगरचा पत्ता. राजापूर तालुक्यात बाईक चोरांचा सुळसुळाट. पार्किंग मधील बुलेट चोरतानाचा सीसीटीव्ही समोर. सिंधुदुर्गात अवैध गुटखा आणि तंबाखूचा साठा जप्त. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई. 2,88,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. साताऱ्यात गांजा वाहतूक करणारे आरोपी पोलिसांच्या ताब्यात. 32 किलो गांजा जप्त. 3 आरोपींना अटक. सिंधुदुर्गच्या वैभववाडीत 8 घरं चोरट्यांनी फोडली. 1,25,000 रुपये रोख रक्कम लंपास. परिसरात भीतीचं वातावरण. पालघरमध्ये आईने डोक्यात लाटणं मारल्यानं चिमुकल्याचा मृत्यू. पोलिसांकडून महिलाला अटक तर पुढील तपास सुरू. पिंपरी चिंचवडमध्ये ट्रक आणि दुचाकीचा अपघात. या घटनेत दुचाकी चालकाचा मृत्यू. ट्रक चालक फरार. पोलिसांचा शोध सुरू. छत्रपती संभाजीनगरमध्ये आमदार पतीचे पत्नीच माझा फोटो वापरू नका असं पत्र. अधिकारी पतीचे भाजप आमदार पत्नीला पत्र. बॅनरवर फोटो न वापरण्याची विनंती. परभणीत हनुमान मंदिरावर कोसळली वीज. शिखर आणि मूर्तींचं मोठं नुकसान. परिसरात हळहळ व्यक्त. बीडच्या केज तालुक्यातील शिरापूरमधील नागरिक गेला वाहून. खूप प्रयत्नानंतर नागरिकाला वाचवण्यात यश. वाशिममध्ये समृद्धी महामार्गावर भीषण अपघात. दुर्घटनेत 2 जणांचा जागीच मृत्यू. 2 जण गंभीर जखमी. अकोल्यात जोरदार पावसामुळे विद्युत पोल कोसळला. सुदैवानं जीवितहानी नाही. साताऱ्याच्या महाबळेश्वर तालुक्यात पांगरी गावाच्या रस्त्यावर बिबट्याचं दर्शन. गावात भीतीचं वातावरण. आशिया कप 2025 रोमांचक अंतिम टप्प्यात. आज भारत विरुद्ध पाकिस्तान असा अंतिम सामना. दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर रंगणार सामना. रात्री 8 वाजता होणार सामन्याला सुरुवात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.